कॅन्सर म्हटल्यानंतर अशी एक समाजामध्ये धारणा आहे की आता ब्लड कॅन्सरची कितीही ट्रीटमेंट केल्यास सक्सेसचे चान्सेस अत्यंत कमी, ठीक होणारा आजार नाही आहे. ह्या मिसअंडरस्टँडिंगमुळे बरेच जण माघार घेतात आणि उचित ट्रीटमेंट चिकित्सा न करता लवकरच म्हणजे सुरुवातीलाच हार मानून त्याचा लढा न देण्याच्या अगोदरच बरेच जण घरीच थांबून छोटे मोठे उपचार करून कॅन्सर मुख्यतः ब्लड कॅन्सरची ट्रीटमेंट न केल्यामुळे बऱ्याच जणांना जीवास घात होतो. तर समाजामध्ये एक जागरण की हे ब्लड कॅन्सर जे आहे आत्ता 2023 या वर्षी रिसेंट ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज ॲडव्हान्स ट्रीटमेंटमुळे जवळपास 90% रक्ताचे ब्लड कॅन्सर्स पूर्णपणे क्युअर होऊ शकतात आणि बाकी रक्त आजार पण क्युअर होण्याची शक्यता अत्यंत मोठ्या प्रमाणात असते. तर मी एक जस्ट रिक्वेस्ट करू इच्छितो तुम्हाला एक 5 ते 6 मिनिटाचा एक छोटासा माझा स्लाइड प्रेझेंटेशन आहे ज्याद्वारे मी आपणास एक सिंपल ब्लड कॅन्सर आणि त्याची कशी ट्रीटमेंट आपण करतो आणि त्याचं कसं आपण हे करू शकतो ह्याच्यावर एक स्लाइड शो बनवलेला आहे. मी तुम्हाला शेअर करतो. थोडंसं लाईट बंद करता येईल का? बोन मॅरो ट्रान्सप्लांट मज्जारोपण प्रक्रिया रिव्होल्युशनरी ट्रीटमेंट्स अँड क्युअर्स. तर आपल्या सर्वांचं आणि आजचा दिवस अजून एका कारणामुळे विशेष आहे. आज आपण नारायणा हॉस्पिटलची 3rd ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करत आहोत. सो माझे प्रिय मित्र डॉक्टर विजय मिसाळे, डॉक्टर अजित कापदे यांच्या टीमने नांदेडच्या जनतेच्या सेवेची 3 सक्सेसफुल वर्षे पूर्ण केलेली आहेत. सो आपल्या सर्वांचे पुनश्च आभार आणि धन्यवाद आज आपला वेळ काढून इथं आल्याबद्दल. ब्लड कॅन्सर हे मुख्यतः 3 प्रकारचे असतात: ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मायलोमा, राईट. तर हा जस्ट एक मॅसेज आहे सोसायटीमध्ये. ब्लड कॅन्सर नंतरच्या सक्सेसफुल उपचारानंतर एखादी व्यक्ती काय काय शक्य अचिव्हमेंट करू शकते त्याचं एक ज्वलंत उदाहरण 2020 टोकियो ऑलिम्पिक्समध्ये रिकाको इकी ह्या लेडीने, हिचं वय 22 वर्ष आहे, तर जस्ट ह्या टोकियो ऑलिम्पिक्सच्या 1 वर्ष अगोदर AML नावाच्या एका जीवघेण्या ब्लड कॅन्सरचं डायग्नोसिस ह्या रिकाकोला झालं होतं आणि विदिन 6 मंथ्स सक्सेसफुल उपचार करून रिकाको इकीने 2020च्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये स्विमिंगमध्ये सिल्वर मेडल पटकावलं होतं. तर जस्ट एक कल्पना करा, ब्लड कॅन्सर AML हा सर्वात घातक मानला जाणारा ब्लड कॅन्सर आहे आणि ह्या ब्लड कॅन्सरवर मात करून एक ऑलिम्पिशियन ऑलिम्पिक्समध्ये सिल्वर मेडल स्विमिंगमध्ये पटकावू शकतो. अजून एक ज्वलंत उदाहरण आपले डॉक्टर सुनील वाघमारे सर आहेत आपल्यासोबत. वाघमारे साहेबांचं पण AML हे ब्लड कॅन्सर होतं आणि गत 1.5 वर्षापासून बोन मॅरो ट्रान्सप्लांट झालेलं, त्यांच्या भावाने स्टेम सेल्स डोनेट केले होते आणि सक्सेसफुल बोन मॅरो ट्रान्सप्लांट नंतर आज 1.5 वर्ष झालं सरांच्या कॅन्सरचा निदान तर झालेलंच आहे आणि सर आपल्या वैद्यकीय सेवेमध्ये परत त्यांची सेवा सुरू झालेली आहे. निटूर ना सर, कुंटूर नायगाव कुंटूर. ठीक आहे. तर अजून म्हणजे ह्या ल्युकेमिया व्यक्तीची सक्सेस स्टोरी. हे एक फेमस ॲक्टर आहेत मायकल हॉल अमेरिकेमधनं आणि ह्यांना गोल्डन ग्लोब्स बेस्ट ॲक्टर अवॉर्ड मिळाला होता 2012 साली. तर ह्यांना लिम्फोमा नावाचा ब्लड कॅन्सर झाला होता. त्या लिम्फोमा नावाच्या ब्लड कॅन्सरची यशस्वी उपचार पद्धतीनंतर कंप्लीट क्युअर झाल्यानंतर त्यांनी परत आपल्या ॲक्टिंग करिअरमध्ये अत्यंत उच्च शिखर गाठलेलं आहे बाय हे गोल्डन ग्लोब्स अवॉर्ड्स हासिल करून.
ही आपल्या देशातली फेमस मॉडेल आणि ॲक्ट्रेस आहे लिझा रे. लिझा रेला 2006 ह्या काळी मल्टिपल मायलोमा नावाचा ब्लड कॅन्सर, रक्ताचा कर्करोग झाला होता. त्यांचं बोन मॅरो ट्रान्सप्लांट होऊन आज 16 ते 17 वर्ष झालेले आहेत आणि शी इज बॅक इन टू ॲक्टिंग अँड मॉडेलिंग, राईट. सो जसे हे सेलिब्रिटीज आहेत तसेच हे आमचे सेलिब्रिटीज आहेत. ही माझी एक पेशंट आहे जिचं CML नावाच्या ब्लड कॅन्सरवर आज 6 वर्षापूर्वी 2016 बोन मॅरो ट्रान्सप्लांट झाला होता. ही IIT मध्ये इंजिनियर झालेली आहे आणि शी इज ऑल्सो इन टू मॉडेलिंग, राईट. सो हा दुसरा माझा एक पेशंट आहे, AML पेशंट प्रवीण नावाचा, हा तेलंगणामधनं. ह्याचं पण सुमार 7 वर्षापूर्वी त्याच्या वडिलांनी हाफ मॅच स्टेम सेल डोनेट केले होते. तर हाफ मॅच ट्रान्सप्लांट सक्सेसफुल झाल्यानंतर हा जिम ट्रेनर आणि बॉडी बिल्डर आहे. हा आमच्या तेलंगणामध्ये वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतो. 7 वर्ष ब्लड कॅन्सरचं सक्सेसफुल निदान झाल्यानंतर तो कम्प्लिटली नॉर्मल आणि आपल्या आवडत्या प्रोफेशनमध्ये काम करत आहे. आणि हे आपले वाघमारे सरांचं पण 1.5 वर्ष झालेलं आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट होऊन, आणि सर आपल्या कुंटूरमध्ये प्रॅक्टिसमध्ये परत रुजू झालेले आहे. सो नॉट ओनली दॅट, सो रिसेंटली ही माझी एक ॲक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया ALL नावाची आजार झालेली एक माझी पेशंट आहे, डॉक्टर विनीता देसाई. सक्सेसफुल ट्रीटमेंट नंतर तिने डॉक्टर होण्याचा निर्धार केला होता आणि आज ती MBBS आणि MS ऑप्थॅल्मॉलॉजी कंप्लीट केलेलं तिने, आणि नुकतंच तिचा विवाह झाला होता आडोनी नावाच्या एका शहरामध्ये तेलंगणामध्ये. तर 10 वर्ष झालं, शी इज कम्प्लिटली क्युअर्ड. ही अजून एक पेशंट आहे जिचा आम्ही बोन मॅरो ट्रान्सप्लांट अप्लास्टिक ॲनिमिया बोन मॅरो फेल्युअर नावाच्या प्राणांतक आजारावर बोन मॅरो फेल्युअरमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट केला होता. आणि ट्रान्सप्लांट झाल्या आज 6 वर्ष झालेत. ट्रान्सप्लांट नंतर ती नॉर्मल आपल्यासारखं जीवन व्यतीत तर करतच आहे, प्लस तिला मातृत्व पण लाभलेलं आहे. ही तिची मुलगी जवळपास 2.5 वर्षाची. तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट नंतर फॅमिली वगैरे मी जस्ट एक हायलाईट करतोय की बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे आपल्यामध्ये जी धारणा आहे की ब्लड कॅन्सर, बोन मॅरो ट्रान्सप्लांट ह्याच्या उपचारानंतर पेशंट बेड रिडन असतात, यांच्या क्वालिटी ऑफ लाईफ काही चांगलं नसतं. दे आर कम्प्लिटली नॉर्मल आणि आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये विशेष काही फरक नाही, राईट. सो ही एक मुलगी आहे आता सध्या 4.5 वर्षाची, धोनिका रेड्डी तिरुपती येतनं. आता ती 4.5 वर्षाची. हिचा बोन मॅरो ट्रान्सप्लांट जेव्हा ती 9 महिन्याची होती त्यावेळेस आम्ही केलेला होता. एका अनुवांशिक इम्युनोडेफिशियन्सी डिसऑर्डरसाठी तिचा बोन मॅरो ट्रान्सप्लांट केला होता. हा तिचा रिसेंटली 1 महिन्यापूर्वीचा पिक्चर. ती तिच्या वयाच्या बाकी सर्व मुलींसारखी कम्प्लिटली नॉर्मल आहे. आणि सो एक्स्ट्रीम्स ऑफ एजेस, 9 महिन्याच्या मुलीचा ट्रान्सप्लांट झालेला. आणि हे हैदराबादचे एक फेमस व्यापारी आहेत. ह्यांचं वयाच्या 67व्या वर्षी 67 इयर्स त्यांच्या मुलीतर्फे, ती त्यांची मुलगी अमेरिकेत असते, मुलीने स्टेमसेल्स डोनेट केले. हाफ मॅच ट्रान्सप्लांट AML साठी केला होता. आज ट्रान्सप्लांट होऊन जवळपास 2 वर्ष झालेले आहेत. 67 वर्ष, सो 9 महिने ते 67 वर्ष, कुठल्याही वयामध्ये ह्या आजाराचा व्यवस्थित उपचार केल्यानंतर कम्प्लीट क्युअरची शक्यता खूप जास्त असते. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. रक्ताचे कॅन्सर किंवा रक्तरोग किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये अशी भीती किंवा पिक्चर येतं की हे एकदम खूप क्रिटिकल, खूप पेनफुल ट्रीटमेंट आहे, असं मुळीच नसून ह्या ट्रीटमेंटद्वारे एक सक्सेसफुल ट्रीटमेंट झाल्यानंतर असे रुग्ण कम्प्लिटली नॉर्मल लाईफ जगण्याची शक्यता अत्यंत जास्त असते. सो ब्लड कॅन्सर किंवा रक्तविकार is not the end of the road, but it is a new journey, beginning of a new journey, right? So यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा इथे काही नवीन उपक्रम आम्ही मागच्या 10 वर्षात केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल हा आपल्या तेलंगणा, आंध्रा ह्या रिजनमध्ये पहिला हाफ मॅच ट्रान्सप्लांट, आमचं बोन मॅरो ट्रान्सप्लांट 2015 मध्ये स्टार्ट झालं होतं. आणि
नॉर्मली बोन मॅरो ट्रान्सप्लांटबद्दल काही गैरसमज आहेत किंवा रक्तविकाराबद्दल गैरसमज आहे. तर आपल्याला वाटतं की बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही एक शस्त्रक्रिया आहे, किडनी लिव्हर ट्रान्सप्लांटसारखी. अशी मुळीच नसून हे फक्त ब्लड ट्रान्सफ्युजन सारखी सिंपल प्रक्रिया, बट त्याच्यामध्ये भरपूर कॉम्प्लिकेशन्स असतात, त्याच्यामुळे स्पेशालिस्टची गरज असते. त्याच्यानंतर बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी ब्लड ग्रुप मॅचिंगची गरज बिलकुल नसते, जीन मॅचिंग इम्पॉर्टंट असतात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट डोनर्स जे स्टेम सेल डोनेट करतात. आता डॉक्टर सुनील सरांचे बंधू, ह्यांच्यापेक्षा छोटे भाऊ, तर सुशील प्लीज कम. सुशील गोथी हा आपला सक्सेसफुल बोन मॅरो ट्रान्सप्लांट ALL सरांना AML होता. सुशील किनवटमधनं आहे. 4 वर्ष अगोदर आम्ही ALL ह्या आजारासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलं. तसं सुशीलची सुरुवातीची जी ट्रीटमेंट आहे ती नागपूरला झाली होती. अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने त्याचा कॅन्सर ट्रीटमेंट नंतर सुद्धा वापस आला होता. मग अशा वेळेस आम्ही त्याचं बोन मॅरो ट्रान्सप्लांट केल्यामुळे आज जवळपास 4 वर्ष झाले सुशील आपल्या आजारापासून पूर्णपणे क्युअर झालेला आहे. सो डोनर्स जे असतात ते स्टेम सेल डोनेट करणे म्हणजे आम्ही बोन मॅरो किडनी किंवा लिव्हर काढल्यासारखं ऑपरेशनद्वारे नाही काढत. तर स्टेम सेल्स आपण ब्लड डोनेट केल्यासारखं असतात. डोनरला कुठल्याही प्रकारची इजा किंवा कुठल्याही प्रकारचा घात नसतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या सगळ्यांसाठी की बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे मुख्यतः हे सगळ्या डॉक्टरांसाठी इम्पॉर्टंट आहे की बोन मॅरो ट्रान्सप्लांट इज अ होपलेस प्रोसिजर किंवा सक्सेस रेट जास्त नाहीत अशी आपल्याकडे गैरसमज आहे, ते चुकीचं आहे. सो आपण ह्या गोष्टी सगळ्या जाणून ह्या गोष्टींसाठी, रक्त आजारांसाठी आणि रक्तविकारास वेगवेगळ्या अशा रुग्णांसाठी वेगळ्या प्रकारे विचार करणे आवश्यक आहे. आणि आज मी सांगितल्याप्रमाणे आम्ही फर्स्ट हाफ मॅच ट्रान्सप्लांट 2015 मध्ये पहिल्यांदा केला होता आणि हा आपल्या भागामधला सर्वात पहिला हाफ मॅच ट्रान्सप्लांट होता. सो असे अनेक विक्रम, हे 9 महिन्याची बेबी जिचा ट्रान्सप्लांट केला होता. त्याच्यानंतर जगातलं हे पहिलं ट्रान्सप्लांट आहे ज्या 2 भावांना एक अनुवंशिक आजार आला, रक्त आजार आला होता, इम्युनो डेफिशियन्सी. तर जर्मन डोनर स्टेम सेलद्वारा दोघांचाही ट्रान्सप्लांट केलं, ते जगामध्ये पहिल्यांदा झालेलं आहे. हे इंडियामधलं फर्स्ट सक्सेसफुल डबल हाफ मॅच ट्रान्सप्लांट झालेलं आहे. हे जवळपास 6 वर्षापूर्वी फर्स्ट ट्रान्सप्लांट फेल झाला, दुसऱ्या ट्रान्सप्लांटने हा रुग्ण बरा झालेला आहे. आणि हायएस्ट एज 72 वर्ष आणि 67 वर्षात हाफ मॅच ट्रान्सप्लांट. सो जस्ट लाईक फेमस सेइंग एव्हरी एंडिंग इज रिअली न्यू बिगिनिंग, हे हिमॅटॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि किंबहुना सगळ्या शास्त्रांसाठी अतिशय समर्पक उदाहरण आहे की व्यवस्थित उपचार केल्याने हे सर्व आजार पूर्णपणे ठीक होण्याची खूप जास्त शक्यता असते. सो ह्यामध्ये बरेच चॅलेंजेस आहेत, पण रिसेंटली बऱ्याच नवीन तंत्रज्ञान किंवा चिकित्सा पद्धतीमुळे हे क्युअर होण्याची शक्यता खूप वाढलेली आहे. आणि ह्याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे कोविड वॅक्सिन. राईट, नॉर्मली कुठलाही वॅक्सिन डेव्हलप करण्यासाठी 10 ते 15 वर्षाचा अवधी लागतो, पण आपण भारतासारख्या देशामध्ये 9 महिन्यामध्ये वॅक्सिन डेव्हलप करून जवळपास 80% पॉप्युलेशन वॅक्सिनेट केल्यामुळे आपणास कोविडची तेवढी जास्त भीती नाही आहे जेवढी युरोपियन आणि अमेरिकन देशांना आहे. सो कन्क्लूड करण्याच्या अगोदर, कमिंग टुगेदर इज बिगिनिंग, कीपिंग टुगेदर इज प्रोग्रेस, वर्किंग टुगेदर इज सक्सेस. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून आपल्या सोसायटीमध्ये कोणालाही कुठलाही रक्त आजार असेल तर त्याचं व्यवस्थित निदान, व्यवस्थित स्पेशालिस्टचं कन्सल्टेशन फार आवश्यक आहे आणि ह्या गोष्टी क्युअर होऊ शकतात. आणि नॉट ओनली दॅट, कॅन्सर, ब्लड कॅन्सर मुख्यतः ह्याची ट्रीटमेंट इतकी अद्ययावत झालेली. एक उदाहरण सांगायचं झालं तर नाउअडेज सर्जिकल स्ट्राईक अगेन्स्ट ब्लड कॅन्सर्स, आपण सर्जिकल स्ट्राईक बद्दल ऐकलं होतं राईट 3 वर्षापूर्वी. तर इम्युनोथेरपी नावाची एक अत्याधुनिक चिकित्सा पद्धती आलेली आहे ज्याच्यामध्ये ह्या ट्रीटमेंटद्वारे फक्त सिलेक्टिव्हली ही ट्रीटमेंट जाऊन कॅन्सरला नष्ट करते. त्याला म्हणतात ब्लड कॅन्सरची सर्जिकल स्ट्राईक. सो ह्या सगळ्या गोष्टीमुळे बरेच हे जे रुग्ण आहेत यांचे कंप्लीट आजार निदान होऊ शकतं. ही गोष्ट आपण जाणून घेणे फार आवश्यक आहे. सो आपल्या विचारामध्ये आणि आपल्या अंडरस्टँडिंगमध्ये चेंज फॉर द बेटर चान्स ऑफ क्युअर अँड सर्वायवल फॉर ऑल दीज ब्लड डिसऑर्डर्स. सो दिस इज अ रिसेंट कार्टून. इंडिया इज नाउ वर्ल्ड्स 5th बिगेस्ट इकॉनॉमी. सो बऱ्याच गोष्टी, इंडिया शायनिंग, इंडिया रायझिंग. सो ह्या गोष्टी
वैद्यकीय शास्त्रामध्ये सुद्धा फॉर एक्झाम्पल कार्डिओलॉजी, एंडोक्रायनॉलॉजी, नारायणा हॉस्पिटल हे अग्रेसर आहे आपल्या नांदेड परिसरामध्ये. अत्यंत 24 तास एक्सपर्ट फॅसिलिटी आणि तज्ज्ञांची सर्व रुग्णसेवा इथे अवेलेबल असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी साध्य आहेत. थँक्यू सो मच फॉर युअर काइंड अटेन्शन आणि आय विल बी हॅपी टू आन्सर इफ देर आर एनी क्वेश्चन्स. सो आपल्या डिस्कस करू इच्छितो. डॉक्टर वाघमारे साहेब आणि सुशील गोती. वाघमारे साहेबांना AML ह्या कॅन्सरद्वारे बोन मॅरो ट्रान्सप्लांट झालेला आहे आणि सुशीलला ALL ह्या कॅन्सरसाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट झालेला आहे. थँक्यू. ब्लड कॅन्सरचे किती प्रकार आहेत? हा फार मुख्य मुद्दा आहे. ब्लड कॅन्सरचे मुख्यतः 3 प्रकार असतात: ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मायलोमा. राईट. सो ह्या प्रकारामध्ये पण नाना प्रकारचे सब टाइप्स असतात. सो ब्लड कॅन्सर ओव्हरऑल 100 पेक्षा जास्त प्रकारचे असतात. किती कालावधी लागतो एखादा रुग्ण ब्लड कॅन्सरचा हा, ते उपचार पद्धती काय आणि किती कालावधी लागतो? सो साधारणपणे 3 ते 6 महिने कालावधी पूर्ण यशस्वी उपचारासाठी लागतात. काही ब्लड कॅन्सर फक्त किमोथेरपीद्वारा क्युअर होतात आणि काही ब्लड कॅन्सरना किमोथेरपी व्यतिरिक्त बोन मॅरो ट्रान्सप्लांटची आवश्यकता असते. फॉर एक्झाम्पल ALL ह्या आजारावर मुख्यतः 40 वर्षाखाली आम्ही फक्त किमोथेरपीद्वारे जवळपास 70 ते 80% रुग्ण पूर्ण बरे होतात. मग बाकी 20 ते 30% ALL ह्या ब्लड कॅन्सरवर, ॲक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया, जर आजार परत येत असेल तर मग बोन मॅरो ट्रान्सप्लांट अनिवार्य होते, जसं सुशीलच्या केसमध्ये होतं. AML नावाच्या ल्युकेमिया, ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमिया, ह्या ल्युकेमियाच्या प्रकारावर जवळपास 90% रुग्णांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटची आवश्यकता असते. बोन मॅरो ट्रान्सप्लांट काय नवीन आहे का? बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही जवळपास 40 वर्षापासून अवेलेबल असलेली चिकित्सा पद्धती आहे, पण सध्या मागच्या 5-10 वर्षामध्ये त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल आणि नवीन तंत्रज्ञान, औषधं ह्यामुळे ह्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा सक्सेस रेट अत्यंत वाढलेला आहे. साधारणपणे बोन मॅरो ट्रान्सप्लांटद्वारे ब्लड कॅन्सरचीच नाही तर वेगवेगळ्या रक्त आजारांची पण पूर्ण क्युअर होण्याची शक्यता जवळपास 80 ते 90% असते. कसं आहे नेमकं काय? सो बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे ज्या व्यक्तीचा बोन मॅरो हे आपल्या शरीरामधले रक्त तयार करणारी फॅक्टरी आहे. राईट. सो रक्तामध्ये 3 प्रकारचे रक्त सेल्स असतात: रेड ब्लड सेल, व्हाईट ब्लड सेल्स, प्लेटलेट. बगर रक्ताचा आपण जिवंत राहू शकत नाही. सो जे रक्ताचे कुठलेही आजार असो, ब्लड कॅन्सर्स असो किंवा कॅन्सर नसलेले वेगळे प्राणघातक रक्त आजार, जसे अप्लास्टिक ॲनिमिया, ज्या आजारामध्ये हे रक्ताचं प्रोडक्शन फॅक्टरी बंद होऊन जाते, रक्त तयार करणारी बोन मॅरो फॅक्टरी बंद होते, किंवा वेगवेगळे अनुवांशिक रोग, राईट, इम्युनोडिफिशियन्सी, ज्याच्यामध्ये इम्युनिटी कमी असणारे हे अनुवांशिक रोग आहेत, जेनेटिक डिसऑर्डर्स, या सगळ्या व्याधीमध्ये काय असते की बोन मॅरो हा डिफेक्टिव्ह होतो. रक्त तयार करणारी फॅक्टरी ही करप्ट किंवा डिफेक्टिव्ह होते, त्याच्यामुळे रक्तकण हेल्दी निरोगी रक्तकण तयार होत नाही. अशा व्याधीवर आपण काय करतो, ह्या रुग्णाची जी दूषित रक्त सिस्टम आहे, रक्त पद्धती आहे, बोन मॅरो आहे, तो हाय डोस किमोथेरपीद्वारे नष्ट करतो. आणि त्यांना जीन मॅच असणारे भाऊ बहीण असू शकतात, फॅमिली मेंबर असू शकतात, ज्यांना जीन फुल मॅच किंवा हाफ मॅच सुद्धा, आजकाल हाफ मॅच ट्रान्सप्लांटचा रिझल्ट सुद्धा फुल मॅच एवढाच चांगला होत चाललेला आहे. तर ज्याला काही फॅमिलीमध्ये फुल किंवा हाफ मॅच डोनर नाही आहे तर त्यांना इंटरनॅशनल डोनर रजिस्ट्रीद्वारा सुद्धा आपण डोनर हुडकू शकतो. मग अशा निरोगी व्यक्तीच्या स्टेम सेल्स, म्हणजे बोन मॅरो आपण ऑपरेशनद्वारा नाही काढत, स्टेम सेल्स नॉर्मली बोन मॅरोमध्ये असतात. काही इंजेक्शनद्वारे बोन मॅरोचे स्टेम सेल्स आपण रक्तामध्ये प्रवाहित करू शकतो आणि रक्तामधनं मग प्लेटलेट जसं आपण कलेक्ट करतो तसंच स्टेम सेल्स कलेक्ट करून हे विविध रक्तविकार असणाऱ्या रुग्णाची बोन मॅरो किमोथेरपीद्वारा पूर्ण नष्ट करून डोनरच्या स्टेम सेलद्वारे डोनरची जी निरोगी हेल्दी ब्लड सिस्टम आहे त्या पेशंटमध्ये तयार करतो. ह्या सगळ्या प्रक्रियेला बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणतात.
ब्लड कॅन्सरसाठी एज फॅक्टर काय म्हणजे कसं आहे? मी जसं काही स्लाइड्समध्ये दाखवलं होतं, ब्लड कॅन्सर हा कुठल्याही वयामध्ये होऊ शकतो. एकदम नवजात बाळापासनं तर 70, 80, 90 वर्षाच्या सिनियर वयोगट असणाऱ्या व्यक्तीपर्यंत कोणत्याही वयामध्ये ब्लड कॅन्सर्स किंवा रक्तविकार होऊ शकतात. काही ब्लड कॅन्सर काही वयामध्ये जास्त आढळतात. फॉर एक्झाम्पल लहान मुलामध्ये 10 वर्षाच्या खाली ॲक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया हा विशिष्ट प्रकारचा ब्लड कॅन्सर जास्त होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर AML हा ब्लड कॅन्सर 50-60 वर्षाच्या नंतर जास्त आढळतो. मल्टिपल मायलोमा मुख्यतः 60 वर्षाच्या अधिक वय असणाऱ्या व्यक्तींना जास्त हा रोग होण्याची शक्यता असते. जसं की एखादा रोग समजा शेवटच्या टप्प्यात म्हणतात, तसं समजा एखादा उपचार आपण ब्लड कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात आलं असेल तर ते त्या रुग्ण हा फार इम्पॉर्टंट मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. ब्लड कॅन्सरला मुख्यतः स्टेजेस नसतात, राईट. कारण आपल्या शरीरामध्ये रक्तविरहित एकही जागा नाही, राईट. पूर्ण शरीरामध्ये रक्तप्रवाह असला तरच तो भाग किंवा तो अवयव जिवंत राहू शकतो. सो शरीरामध्ये रक्त नाही असला कुठलाच भाग नाही. त्याच्यामुळं ब्लड कॅन्सर्स ज्याचा उगम रक्तामधनं होतो ते सगळ्या शरीरामध्येच असतात. तर ह्या ब्लड कॅन्सर्समध्ये मुख्यतः ॲडव्हान्स स्टेज किंवा आता क्युरेबल नाही आहे, हा क्युरेबल स्टेजच्या बाहेर ॲडव्हान्स गेलेला असं कधी होत नाही. ह्याच्यामध्ये मुख्यतः जेनेटिक चेंजेस किंवा कोणत्या प्रकारचा ब्लड कॅन्सर आहे यानुसार त्या ब्लड कॅन्सरची क्युअर होण्याची शक्यता आणि त्याची चिकित्सा त्याच्यावर अवलंबून असते. पण ब्लड कॅन्सरमध्ये मुख्यतः ॲडव्हान्स स्टेज किंवा अर्ली क्युरेबल स्टेज हा प्रकार जसे बाकी कॅन्सरमध्ये असतो. जसा लंगचा कॅन्सर लंगच्या बाहेर गेला की क्युअर होण्याची शक्यता कमी असते. स्टमकचा कॅन्सर बॉडीमध्ये पसरला तर त्याची क्युअर होण्याची शक्यता कमी असते. पण ब्लड कॅन्सरमध्ये तसं नसतं. ब्लड कॅन्सरमध्ये अत्यंत प्रभावी इफेक्टिव्ह ट्रीटमेंट चिकित्सा पद्धती अवेलेबल आहेत, ज्यामुळे क्युअर होण्याची शक्यता 80 ते 90% आहे. कॅन्सर होण्याची कारणे आणि एखाद्या रुग्णाला कॅन्सर झाल्याची लक्षणे काय? सो कॅन्सर होण्याची कारणे मुख्यतः ब्लड कॅन्सरला स्पेसिफिक मोर दॅन 99.9% व्यक्तीमध्ये स्पेसिफिक कारणं नसतात. फक्त आपल्या जीन्समध्ये काही चेंज झाल्यामुळे नॉर्मल सेलचं कॅन्सरमध्ये परिवर्तन होतं आणि ते कोणालाही होऊ शकतं. एक 100मध्ये 0.1% रुग्णांना ज्यांना काही अनुवांशिक रोग आहेत त्यांना ब्लड कॅन्सर जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. पण 99.9% व्यक्तीमध्ये ब्लड कॅन्सरचे असे डेफिनेट कारणं नाही सांगू शकत. ज्याला वारंवार केमिकलचं एक्सपोजर आहे, फर्टिलायझर वगैरे जे आपले मास्क किंवा काही आपले प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट न वापरता ह्या केमिकलला रेग्युलरली एक्सपोज होणारे व्यक्ती म्हणा, किंवा एखाद्याला वेगळ्या आजारासाठी वेगळ्या कॅन्सरसाठी अगोदर रेडिएशन किंवा किमोथेरपी दिली गेलेली असेल, अशा व्यक्तीमध्ये ब्लड कॅन्सर जास्त मात्रामध्ये होण्याची शक्यता असते. पण 99.9% रुग्णामध्ये डेफिनेट कारण आपण सांगू शकत नाही. लक्षणं, ब्लड कॅन्सरची लक्षणं, कोणत्या प्रकारचा ब्लड कॅन्सर आहे त्यानुरूप त्या ब्लड कॅन्सरची लक्षणं असतात. फॉर एक्झाम्पल ल्युकेमिया हा ब्लड कॅन्सरचा उगम बोन मॅरोमधनं होतो. मग बोन मॅरोमध्ये नॉर्मल हेल्दी रक्तकण कमी झाल्यामुळे, हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे खूप थकवा येणे, पूर्ण शरीर पांढरं होणे, त्याच्या व्यतिरिक्त व्हाईट ब्लड सेल्स जे आपल्या शरीराची इम्युन सिस्टम आहे ते कमी झाल्यामुळे वारंवार ताप येणे, इन्फेक्शन्स येणे, प्लेटलेट कमी झाल्यामुळे रक्तस्राव, त्वचेवर किंवा तोंडाद्वारे नाकाद्वारे रक्तस्राव, हे लक्षणं मुख्यतः ल्युकेमिया हा ब्लड कॅन्सरमध्ये दिसतात. लिम्फोमा हा लिम्फ ग्रंथीतून उत्पत्ती होणारा ब्लड कॅन्सर असल्यामुळे लिम्फोमा या कॅन्सरमध्ये लिम्फ ग्लँड्स स्वेलिंग्स म्हणजे मानेवर, काखेमध्ये, जांघेच्या एरियामध्ये लिम्फ ग्रंथी वाढणे, सूजन येणे, पोट फुगणे, लिव्हर स्प्लीन वाढल्यामुळे हे लिम्फोमाचे लक्षण आहेत. आणि मायलोमा हा कॅन्सर मुख्यतः हाडांना नष्ट करणारा कॅन्सर असल्यामुळे बोनी पेन्स, बॅक पेन,
आणि त्या मायलोमा प्रोटीनचं प्रमाण जास्त झाल्यामुळे कधीकधी किडनी फेल्युअर हे लक्षणं मुख्यतः दिसतात. आणि सर्व कॅन्सरना काही कॉमन लक्षणं असतात. वजन कमी होणे, भूक कमी होणे, वारंवार ताप येणे, ह्या सगळ्या कॅन्सरचे लक्षणं ब्लड कॅन्सरमध्ये पण बघायला भेटू शकतात. किती खर्च लागतो सर या उपचार पद्धतीचा? सो कोणत्या प्रकारचा रक्त कॅन्सर आहे त्याप्रमाणे खर्च होतो. नॉर्मली फक्त किमोथेरपीद्वारा पूर्ण क्युअर जर होत असेल तर जवळपास 15 ते 20 लाख रुपये कंप्लीट 6 महिन्याच्या किमोथेरपीसाठी लागू शकतात. आणि जर बोन मॅरो ट्रान्सप्लांटची आवश्यकता असेल तर ह्यामध्ये अजून एक 15 ते 20 लाख रुपये एक्स्ट्रा लागू शकतात बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये आहे का? बोन मॅरो ट्रान्सप्लांट आत्तापर्यंत नाही आलेला आहे, पण येण्याची शक्यता आहे. पण एखाद्या गरीब रुग्णाला एवढा खर्च झेपावू शकत नाही, त्यासाठी काही योजना आहे का? त्यासाठी अनफॉर्च्युनेटली आत्ता तरी म्हणजे मुख्यतः लिम्फोमा ह्या आजारासाठी, मायलोमा ह्या आजारासाठी काही योजना आहेत, पण ल्युकेमिया किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी काही राज्यामध्ये योजना आहेत, आपल्या राज्यामध्ये अजून आलेली नाही आहे. त्यासाठी डॉक्टर मंडळ काही प्रयत्न करतात? जे योजना बनवणारे म्हणजे जे ब्युरोक्रॅट्स असतात त्यांच्या स्टडी आणि त्यांच्या ऑब्झर्वेशनच्या आधारावर योजना बनतात. सो जेव्हा त्यांना ही गोष्ट एखाद्या ऑर्गनायझेशनतर्फे, एखाद्या पेशंटतर्फे त्यांच्या निदर्शनास आल्यास कदाचित ही पण चिकित्सा पद्धती योजनेमध्ये येण्याची शक्यता आहे. सर, तिसरा वर्धापन दिवस आज आहे. हां, नारायण हॉस्पिटलचं. नारायण हॉस्पिटल. तर सेवा देण्यामध्ये सर प्लीज. आम्ही 3 वर्ष पूर्ण करून 4थ्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. आम्ही इथं नारायण हॉस्पिटल नांदेडमध्ये जवळपास आता सगळ्या प्रकारचे रुग्णांना आम्ही ट्रीटमेंट देतो. कार्डिओलॉजी म्हणा, मेडिसिन, न्यूरोलॉजी, आता गॅस्ट्रोएंट्रोलॉजी आणि बऱ्याच प्रकारच्या कॉम्प्लिकेटेड सर्जरी पण आपण इथे केलेल्या आहेत. जसे की हार्टचे आजार आहेत, ज्यांना खूप पंपिंग वगैरे कमी आहे, अशा पेशंटला बाहेर कुठं ऑपरेशन वगैरे हे करायला रिस्की असते, ते आम्ही इथे कार्डिओलॉजी सपोर्ट देऊन वेगवेगळ्या प्रकारचे क्लिष्ट असे जे सर्जरी आहेत त्यांचंही सक्सेसफुली सर्जरी झालेलं आहे. जसे आता न्यूरोलॉजीचे पेशंट आहेत इथे, बऱ्याच प्रकारचे जे पेशंट न्यूरोलॉजीचे येतात त्यांच्यामध्येही आपण रक्त पातळ करायचं इंजेक्शन वगैरे जे ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे तेही आपण आता इथे देत आहोत. आणि गॅस्ट्रोएंट्रोलॉजी म्हणा, ज्याच्यामध्ये पूर्ण पोटाचे विकार वगैरे आहेत, तेही फॅसिलिटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपल्याकडे स्ट्रॉंग ICU सपोर्ट आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण प्रकार 3-4 फिजिशियन राऊंड द क्लॉक असतात, 24 तास MD डॉक्टर उपलब्ध असतात. आणि कार्डिओलॉजीचं बोलायचं झालं तर आम्ही इथं जवळपास आतापर्यंत 4,500पर्यंत एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी मागच्या 3 वर्षात केलेत, ज्याच्यामध्ये खूप आजारी असणारे खूप बरेच रुग्ण व्यवस्थित होऊन गेलेले आहेत. आणि बरेच असे पेशंट आहेत ज्याच्यामध्ये काही आर्थिक अडचण वगैरे होती, अशाही पेशंटला बऱ्याच आम्ही हेल्प करून म्हणजे त्यांची बऱ्याचपैकी त्याच्यामध्ये मदत केलेली आहे. बाकी आणि 500-600पर्यंत एन्जिओप्लास्टी आपण मागच्या 3 वर्षात केलेलो आहोत. आणि जवळपास 50,000 OPD पेशंट्स आम्ही बघितलेले आहेत सगळ्या म्हणजे डिपार्टमेंटचे मिळून. तर नक्कीच या मागच्या 3 वर्षामध्ये सगळ्यांचा आम्हाला सपोर्ट तुमचा सगळ्यांचा भेटला, त्यामुळेच आम्ही एवढं व्यवस्थित प्रकारे सगळं सक्सेसफुली ट्रीटमेंट देऊ शकलो. आणि इथून पुढेही आम्ही तुमचं तसंच सहकार्य अपेक्षित करतो की जेणेकरून आम्ही इथल्या या भागातल्या लोकांना व्यवस्थित असं ट्रीटमेंट आम्ही देऊ. क्लॅरिफिकेशन देऊ शकतो. आता जे काही पेशंट आहेत ज्याला आपण OPD बेसिसवर बघू शकतो, ज्याला त्यांना अपॉइंटमेंट देतात. बाकी जे एमर्जन्सी पेशंट आहेत ते विदिन मिनिट आम्ही अटेंड करतो. त्याच्यामध्ये काही एमर्जन्सीमध्ये असं काही वेटिंग असते असं नाही. त्यामुळे ज्याला नक्कीच जे स्टेबल आहे, ज्याला OPD बेसिसवर बघता येते, अशा पेशंटलाच अपॉइंटमेंट असतात. एमर्जन्सी पेशंट क्षणामध्ये बघितलं जातं. तुम्ही कधीही घेऊन या, 24 तास हॉस्पिटल उघडं असते, 24 तास MD डॉक्टर उपलब्ध असतात. त्यामुळे एमर्जन्सी पेशंटला कुठलाच डिले नसतो. आता ते अपॉइंटमेंट सिस्टीम ते आता जे काही स्टेबल रुग्णासाठी असते. कोरोना काळामध्ये सेवा उत्तम दिली.
काय आता मागच्या वर्षी आम्ही कोरोना काळामध्ये पहिल्या कोरोना वेव्हमध्ये आम्ही एकच हॉस्पिटल होतो जे नॉन कोरोना पेशंट, सगळीकडेच कोरोनाचे पेशंट होते. पण नांदेडमध्ये आता कोरोना झाले त्याला तर ठीक आहे, सगळीकडे घेऊन अवेलेबिलिटी होती इवन गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये वगैरे. पण नॉन कोरोना ICU जे होतं पहिल्या वेव्हमध्ये ते फक्त नारायणा हॉस्पिटलचं होतं, जेणेकरून आम्ही त्या कोरोनामध्येही बरेच कॉम्प्लिकेटेड म्हणजे एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी जे हैदराबादलाही पेशंटला घेऊन जायला कचरत होते, नातेवाईकांना वगैरे सगळ्यांनाच ते रिस्क होतं. तर बरेच पेशंट न जाता इथेच थांबत होते. अशाही लोकांमध्ये आम्ही म्हणजे बरेच कॉम्प्लिकेटेड एन्जिओप्लास्टी हैदराबादसारख्या ठिकाणी लोक ते जायला तयार नव्हते, तसेही आम्ही इथं केलेले आहेत. आणि दुसऱ्या वेव्हमध्ये तर एकदम अजून ती वेव्ह जास्त मोठी होती, त्याच्यामध्ये आम्ही दोन्ही ICU चालवले आहेत. जसे नॉन कोरोना पेशंटला आणि कोरोना पेशंटलाही आम्ही इथं बऱ्याच याच्यामध्ये ICUमध्ये वगैरे आम्ही भरपूर पेशंटला ट्रीट केलेलं आहे. तर कसं इथे म्हणजे टीम इथं खूप मोठी आहे, त्यामुळे आम्ही हे सगळं करणं शक्य झालं आम्हाला, की दोन्ही नॉन कोरोना पेशंट आणि कोरोना पेशंटला सेपरेट याच्यामध्ये ICUsमध्ये आम्ही ट्रीट केलेलं आहे. पॉइंट है. सो मैं डॉक्टर गणेश जयशेटवार हर महीने के पहले शनिवार नारायणा हॉस्पिटल में आ रहा हूँ हीमेटोलॉजी कंसल्टेशन के लिए. और यहाँ पे जो हमारा टीम है, जो 4 फिजिशियंस है, इस फर्स्ट सैटरडे के अलावा अगर कोई इमरजेंसी में आता है, किन बीमारियों का इलाज यहाँ पे किया जा सकता है वो हम एक टीम के साथ सलाह मशवरा करके इधर ही मैनेज करेंगे. और ब्लड कैंसर्स जो ल्यूकेमिया है या फिर लिम्फोमा, माइलोमा है या बोन मैरो ट्रांसप्लांट, ये फैसिलिटी एट दिस पॉइंट ऑफ टाइम नांदेड़ में अवेलेबल नहीं है. तो इन मरीज़ों को यशोदा हॉस्पिटल में उपचार किया जाता है. और बाकी छोटी मोटी ब्लड की समस्या का समाधान या चिकित्सा यहाँ पे किया जा सकता है. जय शेटवार. जय शेटवार. डॉक्टर गणेश जयशेटवार, सीनियर हिमॅटॉलॉजिस्ट या बोन मॅरो ट्रान्सप्लांट स्पेशालिस्ट, यशोदा हॉस्पिटल, सोमाजिगुडा, हैदराबाद. मी मूळचा धर्माबादचा रहिवासी आहे. सिनियर कार्डिओलॉजिस्ट, नारायणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड इथे मी कार्यरत आहे. आणि मागच्या 3 वर्षापासून आम्ही हे जे युनिट सुरू केलं तेव्हापासून मी इथं आहे. आणि बऱ्यापैकी मी आणि मागच्या 8 ते 10 वर्षापासून नांदेडला व्हिजिट करतो. मी बेंगलोरचा आहे बेसिक. मी 10 वर्ष हैदराबादला सेटल. यशोदा हॉस्पिटलमध्ये 10 वर्ष डॉक्टर विजय मिसाळे हे सिनियर कार्डिओलॉजिस्ट म्हणून यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद इथे 10 वर्ष कार्यरत होते. आणि मागच्या 3 वर्षापासून आपल्या गावच्या रुग्णांच्या सेवेसाठी हे नांदेड येथे वापस आलेले आहेत. मागच्या 3 वर्षापासून मी मागच्या 2 वर्षापासून कार्यरत आहे. माझं नाव सुशील गुरु. येस. ब्लड कॅन्सर हा रोग पूर्णतः बरा होणारा आहे, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही आहे. आणि सर्वांनी जर ताबडतोब उपचार केला तर लवकरात लवकर निदान आणि उपचार झाल्यानंतर पूर्णपणे माणूस हा पूर्ववत होतो, हे माझ्यावरूनही तुम्हाला लक्षात येईलच. तरी सर्वांनी न घाबरता उपचारास लवकरात लवकर सामोरं जावं हेच मी सर्वांना सुचवू इच्छितो. नमस्कार, मी डॉक्टर गणेश जयशेटवार, यशोदा हॉस्पिटल, सोमाजिगुडा, हैदराबादवरनं आहे. आणि मी दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी नारायणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड, शिवाजीनगर नांदेड येथे रक्तविकाराच्या रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे. रक्तविकार किंवा रक्ताचा कर्करोग हे सर्व रक्ताचे आजार पूर्णपणे क्युअर होणारे, पूर्ण निदान होणारे आजार आहेत. अशा रक्त आजाराबद्दल आपण न घाबरता, वेगवेगळ्या गैरसमजांचा बळी न जाता योग्य वेळी योग्य स्पेशालिस्ट कन्सल्टेशन करून निदान करून घ्यावं. कारण रक्त आजारावर सध्याच्या घडीला जवळपास 80 ते 90%
पूर्ण क्युअर होण्याची शक्यता असते. यशोदा हॉस्पिटल सोमाजिगुडा हैदराबाद इथे आम्ही आजपर्यंत 250 पेक्षा जास्त सक्सेसफुल बोन मॅरो ट्रान्सप्लांट विविध प्रकारच्या रक्तविकारांवर तसेच रक्ताच्या कर्करोगावर आम्ही यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. तर कुठल्याही रक्त आजाराशी लढणाऱ्या रुग्णासाठी हा मुख्य मेसेज आहे. या कुठल्याही रक्त आजाराबद्दल न घाबरता वेळीच निदान आणि वेळीच उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण हे सर्व आजार पूर्णपणे बरे होणार आहेत. तर अशा आजार आपल्या जवळपास आपल्या बंधू भगिनी किंवा आपल्या मित्रपरिवार कोणाला असल्यास न घाबरता कृपया लवकरात लवकर स्पेशलिस्ट डॉक्टरचे सल्ला घ्यावा आणि त्वरित उपचार करून पूर्णपणे क्युअर होण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. येस सर. मी डॉक्टर विजय मिसाळे, सिनियर कार्डिओलॉजिस्ट, नारायणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड येथून. आम्ही आता मागे 3 वर्षाखाली आम्ही हे हॉस्पिटल सुरू केलं होतं आणि इथे आम्ही आता 4थ्या वर्षात सक्सेसफुली पदार्पण करत आहोत. त्याबद्दल आम्ही त्या नांदेडच्या आणि सगळ्या आमच्या पेशंटच्या रुग्णाच्या आभारी आहोत की त्यांनी आम्हाला एवढं सपोर्ट केलं. आणि हे डॉक्टर गणेश जयशेटवार जे माझे चांगले मित्रही आहेत आणि आम्ही सोबत MBBSला वगैरे सोबत होतो ते एकदम. आणि हे इथून म्हणजे मागच्या 6 महिन्यापासून विजिट करतात आणि इथून पुढे दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी रक्त आणि इतर रक्ताच्या आजार आणि रक्ताच्या कॅन्सरच्या साठी जे काही रुग्ण आहेत त्यांच्यासाठी कन्सल्टेशनसाठी किंवा तपासणीसाठी उपलब्ध असतील. आणि जे काही आजार जे इथे बरे होऊ शकतात ते इथे ट्रीट करतील किंवा ज्याच्यासाठी पुढचं रेफरन्स लागेल आपण त्यांना तिकडे रेफर करू शकतो. ठीक आहे. हां, मी डॉक्टर सुनील वाघमारे. मी अक्यूट मायलोइड ल्युकेमिया हा रक्ताच्या कॅन्सरने 3 मे 2020 रोजी माझं डायग्नोसिस झालेलं होतं आणि 6 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये 3 किमोथेरपीच्या सायकल आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटनंतर मी आज पूर्णतः बरा झालेला आहे. तरी सर्व पेशंटना माझी एकच विनंती आहे की सर्वांनी या आजारास घाबरून न जाता ताबडतोब निदान व उपचार केल्यानंतर हा रोग आपण कॅन्सरमुक्त होऊ शकतो. तरी सर्वांनी न घाबरता या चिकित्सेला लवकरात लवकर सामोरं जावं. धन्यवाद. हैदराबाद येथे डॉक्टर गणेश जयशेटवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेली आहे. थँक्यू. खोती आहे. एक सांगा माझं नाव सुशील खोती आहे आणि मी किनवटला राहणार आहे. आणि मला 2014मध्ये ब्लड कॅन्सर झाला होता. पण देवाच्या कृपेनं पुन्हा 2019मध्ये मला रिटर्न आला आणि त्याच्यानंतर मला बोन मॅरो ट्रान्सप्लांटची आवश्यकता पडली. तर मी नाही का आपले धर्माबादचे डॉक्टर साहेब गणेश जयशेटवार सरांकडे यशोदा हॉस्पिटल सोमाजिगुडाला गेलो आणि तिथं माझं बोन मॅरो ट्रान्सप्लांट झाला. आत्ता मला 4 वर्ष कंप्लीट झाले. आता 5वं वर्ष स्टार्टिंग आहे, चालू आहे. तर आता मी पूर्णपणे क्युअर आहे. आणि जेव्हापासून माझं बोन मॅरो ट्रान्सप्लांट झाला तेव्हापासून मला एकही वेळा ॲडमिट होण्याची गरज पडली नाही. नाही तर पहिली याच्या अगोदर मला वारंवार खूप तकलीफ होत होती आणि नेहमी ताप येत होता, सर्दी होत होती आणि वेगवेगळे प्रकारचे सिम्पटम्स दिसत होते. आज मी पूर्णपणे 4 वर्ष झाले आणि 5व्या वर्षात पूर्णपणे बरा आहे, क्लिअर आहे. ब्लड कॅन्सर बरा होऊ शकतो. हो, ब्लड कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकता. कोणी ब्लड कॅन्सर झाल्यावर हरण्याची आवश्यकता नाही, पूर्णपणे क्लिअर होऊ शकतो. थँक्यू.